नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर घरी तुम्ही असा अननस घेऊन आलात, अख्खा असा अननस, तर हे जे वरचं देठ आहे ते फेकून देऊ नका. ह्या देठातून आपण घरी अननस उगवू शकतो. आपल्या पॉटमध्ये किंवा आपल्या टेरेसच्या जागेमध्ये आपण घरी उगवू शकतो. कसं उगवणार ते मी तुम्हाला दाखवतो. तर हे असा अननस असेल तर फक्त ह्याचं देठ असं त्याला काटे येतं सांभाळून थोडंसं तसा अननस धरायचा आणि थोडंसं असं त्याला ट्विस्ट करायचं. तर अननसला असे देठा काटे असतात, तर ते काटे लागू नये म्हणून मी असा कपडा घेतला आहे. कापड घेऊन असं तिला पकडायचं आणि फक्त ट्विस्ट करायचं. आता अननस वेगळा आला तर ट्विस्ट केल्यानंतर हे असं असं निघून येतं. ओके, तर हे असं डायरेक्ट नाही लावायचं. ह्याचे जे खालचे जे थोडेसे पानं आहेत ती थोडी छाटायची. तुम्ही ती हाताने पण छाटू शकता असं, किंवा चाकूने पण तुम्ही करू शकता. पण चाकूपेक्षा मी म्हणेन तुम्ही हातानेच काढा. थोडीशी एक 2-3 लेअर काढायचे, जास्त नाही, जेणेकरून थोडेसे हे रूट्स मोकळे होतील खालचे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण काढतो, कारण जेव्हा आपण हे ॲक्च्युली तर पाण्यामध्ये डायरेक्ट लावणार आहोत आणि त्याच्यात रूटिंग आपण हे बघणार आहे येणार येते की नाही. तर ते पाण्यामध्ये थोडंसं हा भाग जेवढा बुडावा म्हणून आपण हे खालची पानं काढतोय. जर तुमच्याकडे अशी बॉटल असेल प्लास्टिकची रिकामी, तर अशी बॉटल घ्या आणि बॉटलला एक अशा मध्ये एक छोटासा भाग असतो मध्ये मधला, तर तिथून असं तुम्ही दिलं कापा. तर असं काहीतरी आपण कापला हा भाग मधला, तर त्यात पाणी भरूया. पाणी एवढं भरायचं की ते खालचं जे रूट आहेत हे बुडतील. ॲटलिस्ट एवढे बुडतील, एक इंच किंवा अर्धा इंच, 1 इंच बुडेल तेवढं. तरी पाणी भरून आणलं. आता फक्त आपल्याला हे घ्यायचं आणि तसंच ठेवून द्यायचं. तुम्हाला वाटतं की पाणी खूप जास्त ओव्हरफ्लो होईल, थोडं तुम्ही कमी करू शकता तुमच्या हिशोबाने. पण असं परफेक्ट असं ह्याच्यावरती असं बसलं पाहिजे. त्याच्याकडून रूट्स खाली आहेत पाण्यामध्ये, हे असं बसलं पाहिजे. आणि हे असं डायरेक्ट तुमच्या सनलाईट जिथे मिळत असं नाही ठेवायचं. कमी सनलाईट जिथे येते तिथे त्याच्या जागेने तुम्ही ठेवा. थोडंसं अंधाराच्या यामध्ये, अंधार पण नाही पण सावली, थोडी सावली, आणि डायरेक्ट सनलाईट नाही पडली पाहिजे यावरती, कारण ते खराब होऊन जाईल. हे पूर्ण पानं सुकून जातील. गॅलरी ठेवतोय, जिथे खिडकी आपली ग्रिल असते तिथे ठेवतोय मी. जेव्हा रूट्स येतील खाली काही दिवसांनी, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवेन आणि ते पोस्ट करेन. आपण गॅलरी ठेवून देऊ त्याला.